श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया सर्वाभिनेदो तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। वंशी विभूषितकरान् नवनीरदाभात् पीताम्बरात् अरुणबिम्ब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीमन्नारायण। परम कृपा सिंधू परम कारुणिक परमात्म्याच्या अपार कृपेतून चाललेला हा आपला दिव्य सत्संग आणि या श्रीमद भागवत सत्संगामध्ये काल आपण सगळ्यांनी ऐकलं होतं की गोमाता आणि धर्मराज म्हणजेच वृषभ त्या ठिकाणी त्यांचा संवाद त्या ठिकाणी राजा परीक्षितांनी ऐकला आणि एक अत्यंत विभत्स दृश्य त्यांनी पाहिलं। एक काळा पुरुष त्या दोघांनाही अत्यंत विकृत प्रकारे ताडीत करत होता आणि हे दृश्य पाहून राजाने
अनेक प्रकारे प्रश्न विचारले वृषभाला आणि वृषभांनी अत्यंत मार्मिक आध्यात्मिक असं सुंदर उत्तर त्या ठिकाणी दिलं. आणि आता राजाला नक्कीच कळाले की हा पापी कलियुगही आहे, ज्या कलियुगामुळे या ठिकाणी या धर्माची अशी अवस्था आहे आणि याला कुठेही स्थान मिळालं नाही पाहिजे. अशा प्रकारे त्या राजा परीक्षितानं आपलं खड्ग असं उचललं आणि कलियुगावर मारण्याकरता धावून गेले. राजा म्हणतात की या ब्रह्मावर्तामध्ये, या पृथ्वीवर, या राज्यामध्ये, माझं साम्राज्यामध्ये अत्यंत धार्मिक कार्य चालू आहे. प्रत्येक ठिकाणी देव यजन याजन पूजन आदी आदी सगळं काही चालू आहे आणि यज्ञ तर एवढे चालू आहेत की भगवंता परमात्मा साक्षात यज्ञ स्वरूपामध्ये येऊन या माझ्या राज्यामध्ये सतत निवास करतात. मग अशा राज्यामध्ये ज्या ठिकाणी निरंतर परमात्म्याचा वास आहे, जिथे निरंतर सत्कार्य धार्मिक कार्याला निरंतर प्रवृत्ती आहे, अशा ठिकाणी कलियुग कधी राहू शकत नाही. कलियुगाला राहण्याचं हे ठिकाण नाही. त्याच्यामुळे राजा परीक्षित अत्यंत क्रोधामध्ये येऊन त्या कलियुगाला मारण्याकरता जे धावले. कलियुगाने पाहिलं, त्याने ताडलं की राजा आता काही मला मारल्याशिवाय सोडत नाही. मग कशा प्रकारे आपण आपलं रक्षण करायचं असा विचार करून त्या ठिकाणी आता कलियुग धावून त्या ठिकाणी राजाच्या चरणांवर त्या ठिकाणी डोकं टेकवलं. राजाला त्या ठिकाणी शरण आला आणि काय म्हटलं, सूत उवाच. सूतजी महाराज याचं वर्णन करतात, परीक्षितैव मादिष्ट सकलिर जात वेपथुः तद्युत तमुद्यतासी माहेदम दंडपाणी विवोद्यतम. त्या ठिकाणी म्हटले की जसे यमराज काय करतात, मृत्यूला त्या ठिकाणी मृत्यूचे देवता यमराज आहेत, जसे यमराज आपल्याला मृत्यूच्या वेळी दिसतात, त्या प्रकारे कलियुगाला राजा परीक्षितामध्ये साक्षात यमदेवाचं दर्शन झालं. त्यांनी पाहिलं, कलियुगाने पाहिलं की यमदेवच जणू काही तलवार घेऊन उभा आहे. यमासारखे ते राजा परीक्षित दिसले आणि राजाचं ते पाहिलं, राजाची आज्ञा ऐकली की कलियुग इथे राहू शकत नाही. घाबरून गेला एकदम. अरे बापरे, कारण राजाच्या आज्ञेशिवाय तो काही करू शकत नव्हता. राजा संपूर्ण प्रजेचा आता या ठिकाणी स्वामी आहे, चक्रवर्ती सम्राट आहे आणि राजाच्या आज्ञेशिवाय कलियुग येऊ शकत नाही. याचा अर्थ राजा फार धार्मिक आहे, धर्मपरायण आहे. या कारणामुळे त्या ठिकाणी कलियुग असंच येऊन राज्य करू शकत नव्हता. म्हणून म्हटले की हे राजन, काय म्हटलंय कलियुग, कलियुगाच यत्र क्वचन वत्स्यामि सार्वभौम तवाज्ञया लक्ष्ये तत्र तत्रापि त्वामात्तेषु शरासनम. हे राजन, हे सार्वभौम. सार्वभौम म्हणजे संपूर्ण सृष्टी ज्यांच्या अधीन आहे असं सार्वभौम चक्रवर्ती राजन, मला अशी जागा एक सांगा. तुम्ही काय म्हणाले होते की माझ्या राज्यात तू राहू शकत नाही. कलियुगाने प्रश्न विचारला की महाराज अशी जागा सांगा जिथे तुमचं राज्य नाही. हे म्हटले राहू नको माझ्या राज्यात. हे म्हटले मग मी राहू कुठे, कारण सगळीकडे तुमचंच राज्य आहे महाराज. मग तुम्ही जर म्हटले राहू नको, तुम्ही जाऊ कुठे? देवाने मला इथे पाठवले, तुम्ही म्हणतो इथे राहू नको, मग मी जायचं तर कुठे, असा प्रश्न आहे. जिथे पाहतो तिथे मी बऱ्याच ठिकाणी जाऊन राहण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही यमदेवाप्रमाणे प्रत्येक ठिकाणी खड्ग धरूनच त्या ठिकाणी मला उभे दिसले. मग तुमचं ते रूप जिथे ना तिथे मला दिसते. मग तुमच्यापासून मला भीती आहे, तुम्ही मला मारून टाकता. यासाठी मी कुठे राहू हे कळत नाही. म्हणून हे धर्मभृताम, धर्माचं पालन करणारा धार्मिक शिरोमणी राजा, हे धार्मिक शिरोमणी श्रेष्ठ स्थानम निर्देष्टुम अर्हसी. मग तुम्ही स्वतःच मला आज्ञा द्या की मी कुठे राहू, कारण तुमचं राज्य आहे. मग तुमच्या राज्यामध्ये मी कुठे राहिलं तर तुम्ही मला दंडित करणार, मला काही तुम्ही सोडणार नाही. मग त्याच्याकरता तुम्ही सांगा आता मी कुठे राहू. अशा प्रकारे राजा परीक्षिताला त्या कलीने प्रार्थना केली. मग राजा अत्यंत उदार अंतःकरण आहे, त्यांनी तलवार जी आहे ती खाली घेतली, उचलली होती परंतु मारलं नाही. कारण की राजांचा हा नियम आहे, सगळ्या क्षत्रियांचा ब्राह्मणांचा हा नियम आहे की आपल्याकडे जर कोणी शरण आलेलं असेल
तर त्याला शरण द्यायला पाहिजे. हा, त्याच्यामध्ये काय आहे काय नाही ते नंतर पाहायचं, परंतु तो मृत्यूदंडाचा अधिकारी नसतो. कारण शरण आलेला आहे, त्याने पाय पकडले, मग अशा वेळी त्याचं रक्षण करणं हे पहिलं कर्तव्य आहे. मग राजा म्हटला ठीक आहे, शरण आलेला आहे हे पाहून आता राजा बोलतायत. सूतजी महाराज याचं वर्णन करतात की मग राजाने त्या ठिकाणी कलीला राहण्याकरता 4 जागा दिल्या, 4 स्थान दिले बरं का. आता कली कुठे कुठे राहतो ही गोष्ट तुम्ही थोडीशी कान उंच करून ऐका. कली कुठे कुठे राहतो त्या 4 जागांपैकी सांगितले काय. अभ्यर्थितस्तदा तस्मै स्थानानि कलये ददौ. कलीला स्थान दिले. कोणते कोणते. द्यूतम पानम स्त्रियः सूना यत्रा धर्मश्चतुर्विधः. म्हटले द्यूत, द्यूत म्हणजे जुगार. हा, आपल्या मराठीत त्याला हाच शब्द आहे, बरोबर ना. जुगार. आणि दुसरं म्हटलंय पानम. पान म्हणजे प्यायचं. काय प्यायचं. सुरापानम. सुरा म्हणजे मदिरा, दारू, दारूचं पान. तिसरं म्हणजे स्त्रिय म्हणजे स्त्रियांची संगती, वेश्या आदींची संगती. मग वेश्या संगती जिथे होते. त्यानंतर म्हटले सुना म्हणजे हिंसा. बघा 4 स्थान कलियुगाला राजाने राहायला दिले. राजाच्या आज्ञेनं आता हा कली या 4 ठिकाणी राहायला लागला. पहिलं म्हटलंय द्यूतम, जिथे जुगार खेळली जाते. मग तुम्ही विचार करा, जिथेही हे खेळलं जाते तिथे कली आहे. आणि तुम्ही फक्त एक विचार करा, आतापर्यंत जे लोक जुगार खेळतात त्यांचे घर गेले की नाही. सगळं नष्ट झालं, भ्रष्ट झालं, टिकलं काही त्यांचं, जे या नादाला लागले. दुसरं म्हटलंय पानम म्हणजे मदिरा पान करणं. केवळ मदिरा नाही, याच्यामध्ये सगळ्या व्यसनांना ग्रहण करायचं. जेवढी काही व्यसनं आहेत त्या व्यसनांच्या जो नादी लागेल त्याच्यामध्ये कली आहे. कारण की त्यामध्ये कली आहे. पानम त्या वस्तूमध्ये कली आहे. त्यानंतर म्हटले स्त्रिय वेश्यांची संगती करण्यामध्ये कली आहे. कारण की त्या आपल्या छान छान मनमोहिनी छटा दाखवून एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे वेड लावतील आणि त्याच्याकडे आहे नाही ते सगळं काही हिसकावून घेतील. जसं आपण उदाहरणात ऐकलं होतं, आतमध्ये ब्राह्मणाचा पुत्र धुंदुकारी, त्याचं जीवन या वेश्यांनी तर बर्बाद केलं. त्याच्या आयुष्यामध्ये बाकी जे अपराध होत होते ते अपराधाचं जड काय होतं हे सगळं, ही दुर्बुद्धी त्याला झुकली होती. त्या कलीनं त्यामध्ये प्रवेश केला होता. म्हणून स्त्रिय सुना, त्यामध्ये जी हिंसा असते. मग अहिंसा प्रवृत्तीमध्ये भगवान परमात्मा राहतात. तर हिंसामध्ये कोण राहणार. मग राक्षस तर राहणार. हिंसा जिथे जिथे आहे. मग अशा प्रकारे या 4 गोष्टी राजाने राहायला दिले. जिथे जिथे अधर्मश्च चतुर्विधा म्हटले. हे अधर्म जे 4 प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये कली तू जाऊन बिनधास्त राहा, अजिबात माझा आता काही रोकटोक राहिली नाही. राजाने परमिशन दिलं. कली म्हटलं महाराज काय म्हणताय तुम्ही 4 जागा. अहो या 4 जागा तसं पण कलीचं स्थान आहेच आहे. सत्य त्रेतया द्वापर यामध्ये सुद्धा या 4 गोष्टी होत होत्या. तेव्हाही द्यूत क्रीडा होते, तेव्हाही मदिरा आदी पान केलं जातं, तेव्हाही स्त्री संगती आहे, हिंसा आहे. त्याच्यामध्ये त्या सामान्य मात्राने कली राहतोच आहे. मग कलियुगामध्ये विशेष प्रकारे कली कशा प्रकारे पसरेल. मग तिथे पसरण्याकरता आणखी काहीतरी जागा द्यावी लागेल. कारण की कलियुगामध्ये तुमचं राज्य आता कमी चालेल महाराज. कारण की कलियुगाचा राजा शेवटी कलीच आहे. मग त्याच्याकडे हे सगळं असेल तर त्याला कलियुग म्हणायचं. म्हणून महाराज आता याचना केली की महाराज अजून काहीतरी स्थान मला द्या जेणेकरून मी तिथे राहून माझं राज्य करेन. महाराज म्हटले ठीक आहे तुला राहायचं. आणखी एक जागा दिली. म्हणले पुनश्च याचमानाय जात रूपम अदात प्रभु ततो नृतम मदम कामम रजो वैरम च पंचमम. म्हटले की हा एक गोष्ट अजून दिली, 5वी गोष्ट राहण्याकरता एकच दिली. काय म्हटले पुनश्च याचमानाय जात रूपम अदात प्रभु. तू सोन्यामध्ये राहा म्हटले. सोना म्हणजे गोल्ड, सोन्यामध्ये राहा. कोणतं सोनं तुम्ही म्हणणार मग आम्ही सोनं घालतो अंगावर त्याच्यामध्ये राहतो का. बघा सोनं जे आहे स्वाभाविक रजोगुणी आहे, त्याच्यामध्ये सत्वगुण नाहीये. स्वाभाविक रजगुण आहे. धन पैसा आदी जे आहे ते स्वाभाविक रजगुणी आहे. तर त्याच
त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर त्याची शुद्धी म्हणून दान पुण्य आदी करत राहिलो तर ते सुवर्ण किंवा तो पैसा आपल्याला बाधक म्हणून कधी काही काम करणार नाही, जर त्याला आपण सद्विनियोग केला तर. परंतु या ठिकाणी आपल्याला सोना आणि पैसा म्हणजे धन जे आहे, थोडक्यात कोणतं धन इथे ग्रहण करायचं हा प्रश्न आहे. तर म्हटले जे धन तुम्ही कष्टानं अर्जन केलेलं नाही, ज्या धनाला अर्जन करण्याकरता तुम्ही कष्ट केलेच नाही, परिश्रम केले नाही, ते कसं आले तुमच्याकडे? कसं? दुसऱ्या मार्गे अन्यायेन अर्थसंचयान, अन्यायपूर्वक तुम्ही पैसा कमवलेला आहे, अन्यायपूर्वक अर्थसंचय केलेला आहे. तर त्या ठिकाणी त्या संचयामध्ये म्हणजे तुम्ही जे आता विषय असा आहे इथे, तुम्ही जर 10 रुपये अन्यायाने कमवले आणि बाकीचे 90 रुपये जर परिश्रमातून कमवलेले आहेत, तर अन्यायाचे 10 रुपये भारी आहेत या 90 रुपयावर, बरं का. मग हे बाकीचं जे आहे, जे परिश्रमातून केलेलं आहे, ते सुद्धा अन्यायामध्ये समिश्रित होऊन जातं. अर्थात काय आहे, जर तुम्ही अन्यायाचा 1 रुपया जरी घेतला तरी बाकी धन सुद्धा अन्यायामध्ये गिनलं जातं. त्याच्याकरता अन्यायपूर्वक, अधर्मपूर्वक, ज्याला आपण ब्लॅक मनी म्हणतो, अशा प्रकारे दुसऱ्या रस्त्याने आलेलं जे धन आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये कलियुग राहतो. आणि हे सुद्धा राजा परीक्षितांना आज्ञा दिली की माझ्या राज्यामध्ये राहायचे तुला, अजून कुठे? म्हणाले अन्यायपूर्वक जे अर्थ अर्जन केलेलं जाईल त्याच्यामध्ये तू बिनधास्त राहा. बघा इतकं सुंदर स्थान दिलंय. मग आपण जे धन संचय आदी करतो याच्यामध्ये 10% जो हिस्सा आहे तो परमेश्वराचा आहे आणि परमात्मा काही आपल्याला मागत नाही. जर त्याने न मागता आपण त्याला दिलं तर ते जे धन आहे बाकीचं शुद्ध होतं, आणि जर ते नाही दिलं तर धन शुद्ध होत नाही. मग त्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी आपण अन्याय करतोय, कुठेतरी पाप आचरण करतोय. ज्या धनावर आपला अधिकार नाही त्याला आपण आपलं म्हणून त्या ठिकाणी उपयोग करतो. वस्तुतः भगवत कार्यामध्ये त्याला विनियोग केलं पाहिजे, परंतु जर नाही करत तर तो धनही अन्यायाचा आहे. अशा प्रकारे अन्यायपूर्वक अर्जन केलेलं जे सगळं धन आहे त्याच्यामध्ये कली राहतो. किती जागा झाल्या सगळ्या कलीला राहण्याकरता? पहिली जागा जुगार, दुसरी तिसरी वेश्या, चौथी हिंसा आणि पाचवी धन संपत्ती सोदक. याच्यामध्ये कली येऊन राहतो. अशा प्रकारे या सगळ्या जागा कलीला त्या ठिकाणी राजाने राहायला दिल्या. आणि अमुनी पंचस्थानानी ह्यधर्म प्रभव कलिही औत्तरेयेण दत्तानी न्यवसत तन्निदेशकृत. अशा प्रकारे राजाने त्या ठिकाणी या सगळ्या जागा त्याला राहायला दिल्या. आणि वरून शास्त्राने काय सांगितले बरे बघा, जर ज्या माणसाला स्वतःचं कल्याण करायचं असेल त्या माणसाने या 5 गोष्टीच्या कधीही भानगडीत पडू नये. अगदी स्पष्ट सांगितले. अथैतानी न सेवेत बभूषु पुरुषः क्वचित विशेषतो धर्मशीलो राजा लोकपतिर गुरुः. विशेष करून बघा त्यामध्ये सांगितलंय, आधी तर सांगितले अमुनी म्हणजे ह्या ज्या गोष्टी, अथैतानी ज्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये कल्याण करावं, माझं कल्याण व्हावं अशी ज्याला इच्छा आहे, त्याने त्या व्यक्तीने या गोष्टीची संगती कधी मनात स्वप्नातही करू नये. प्रत्यक्षात करायची तर लांबची गोष्ट आहे. या गोष्टीची संगती कधी स्वप्नात करायचा विचारही करू नये. जर आपल्याला माझं कल्याण व्हावं अशी इच्छा असेल तर. आणि विशेष करून सांगितलं तर सामान्य लोकांसाठी हा नियम झाला की ज्याला कल्याण पाहिजे त्यांनी या गोष्टीपासून दूर राहायचं. आपण तसे म्हणतो ना, तुला तुझ्या जीवनात काहीतरी करायचंय ना, मग ते जे आहेत त्या लोकांपासून दूर राहा, त्या गोष्टीपासून दूर राहा. म्हणजे आपण हे सगळं आपल्या मुलांना शिकवतो की नाही. हे जुगार खेळायला लागलं तर आपण काय म्हणतो, बिघडला. दारू प्यायला लागला तर वयाच गेला. वेश्या संगती केली, ओहो मग तर सगळं संपलं. त्याच्या पुढे सगळं काही संपून गेलं त्याच्या जीवनाचं. म्हणजे आपल्यालाही सामान्यपणे या गोष्टी कळतात. अर्थात यामध्ये निश्चितच कलियुग आहे. ज्या आणि अनेक उदाहरण आहेत आपल्या समोर. एक उदाहरण नाहीये, असे अनेक असंख्य लाखो लोक जे याच्या नादाला लागतात आणि संपूर्ण जीवनाचं वाटोळं करून टाकतात. चांगल्या जीवनाला पूर्ण मातीमोल करतात. मग या ठिकाणी सांगितले तर सामान्य लोकांचा नियम आहे. विशेष करून आणखी लोकांना विलक्षण नियम सांगितलाय.
जे विशेषतः धर्मशील, जे लोक धर्मशील आहेत त्यामध्ये कुणाला बघा, विशेष करून राजाने तर यापासून इतकं दूर राहायचं. सामान्य लोकांसाठी आहेच नियम, पण पहिलं सांगितलंय एका राजाने संपूर्ण या गोष्टीपासून दूर राहायचं. कारण की यथा राजा तथा प्रजा. जर राजाने अशा प्रकारचं आचरण केलं तर प्रजा म्हणेल अरे बापरे आपल्याला काय, राजाने हिंसा केली. हिंसा म्हणजे युद्धाला हिंसा नाही म्हणायचं, ते त्यांचं युद्ध कौशल आहे, त्याच्यामध्ये प्रजेचं रक्षण करण्याकरता त्यांना हे करावं लागेल. परंतु जी हिंसा ज्या प्रकारे म्हणजे द्वेष भावाने केली जाते, ज्यामध्ये कुणाचं काही हित नाहीये, आपल्या स्वार्थापोटी दुसऱ्याला आपण त्या ठिकाणी मारहाण करणं वगैरे जे काही आहे, ती जी हिंसा आहे, या सगळ्यापासून राजाने तर फार दूर राहायचं. कारण राजाने हे काम केलं ना, प्रजा म्हणेल मोकळीच झाले, राजा करतात आम्हाला करायला काय हरकत आहे, म्हणून सगळे लोक त्यामध्येच लागतील. म्हणून धर्मशील राजा. त्यानंतर सांगितले लोकपती. लोकपती म्हणजे लोकांमध्ये जो व्यवस्थित सन्माननीय असा व्यक्ती आहे त्याला म्हटले गुरु. लोकपतीही आणि गुरु अशा प्रकारे ह्या लोकांनी कधीही या गोष्टीला कधीच आचरण करायचं नाही. बघा गुरु शब्द म्हटलेला आहे लौकिक गोष्टीमध्ये, म्हणजे धर्माचा उपदेश करणारे जे संत महापुरुष आहेत त्यांनी कधीही या गोष्टीपासून म्हणजे अंतर ठेवायचं. इतकं अंतर की स्वप्नात मनात अशी कल्पना चुकून पण आली नाही पाहिजे. अगदी थोड्याशा काय म्हणतात एका क्षणापुरती सुद्धा अशी मनात कधी कल्पना नाही आली पाहिजे की मी कधीतरी जुगार खेळावी का, म्हणजे एक अशा प्रकारे जे आचरण आहे मी कधीतरी हे करावं का, कधी मद्यपान आदी किंवा कुठल्याही प्रकारचं व्यसन करावं का, किंवा म्हणतात की स्त्रियांची संगती अथवा हिंसा, या गोष्टी त्या संत महापुरुषांनी म्हणजे धर्माचा उपदेश करणारे जे लोक आहेत, आज व्यासपीठावर बसून कीर्तनाच्या गादीवर उभं राहून ज्या लोकांना त्या ठिकाणी धर्माचा उपदेशक असं म्हटलं जातं. धर्माचा उपदेश म्हणजे काय आहे, तुम्हाला तुमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराप्रती अनन्य प्रीती जागवून देण्याचं कार्य जो व्यक्ती करतो. तुम्ही खरोखर सुखामध्ये नाहीत, तुम्ही दुःखामध्ये आहात, मग तुम्ही सुखामध्ये नाहीत या गोष्टीचं जागरण करून खरं सुख काय आहे या गोष्टीचा उपदेश करणारे ते खरे संत महात्मे. मग त्या सगळ्यांनी काय करायचं, जे उपदेश करायला बसलेले आहेत त्यांनी या गोष्टीपासून फार दूर राहायचं. फार म्हणजे त्यांच्या विषयक दुसऱ्या लोकांनीही कधी कल्पना नाही केली पाहिजे. स्वतः कल्पना करायची दूरची गोष्ट आहे, दुसऱ्यांच्या मनात सुद्धा कधी म्हणजे आपला विश्वास आपल्यापेक्षा दुसऱ्यांनी जास्त दिला पाहिजे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. गुरु म्हणजे धर्माचा उपदेश करणारे संत महात्मे, आणि संत महात्मे यामध्ये आता सध्यानं यांना पण ग्रहण करावं का, धर्माचा उपदेश करून नारदाच्या गादीवर उभे राहतात. महाराज मंडळी जी असतात आपल्याकडे येणारे कीर्तनकार वगैरे जेही आहेत त्यांना सगळ्यांना ग्रहण करायचं, कारण ती जी गादी आहे ती त्या ठिकाणी धर्माचा उपदेश करणाऱ्याची आहे. मग ते जे बोलतात त्यांच्या मुखामधून जे काही येईल तो धर्माचा उपदेश आहे. मग जे काही येईल मग ते त्यांच्यावर निर्भर करतं की ते काय सांगतात, नेमकं त्यांची काय योग्यता आहे, त्यांच्याकडे काय सत्संग देण्याची काय क्षमता आहे, मग त्यावरून ते ठरेल त्यांची काय साधना आहे, त्यांचा काय अभ्यास आहे. त्यानंतर हा विचार आहे हे जर असावं, त्याच्यानंतर त्यांच्याकडे हे सगळं नसावं. जे गोष्टी आता वर्णन केल्या, विशेष करून म्हटलंय सोनं, धन म्हटलेलं सोनं, जे सोनं आहे त्यांनी म्हणजे सामान्य लोकांनी काय म्हणतात जे अन्यायपूर्वक अर्जन केलेलं धन आहे त्याच्यापासून लांब राहायचं, आणि जे धर्माचा उपदेश करणारे लोक आहेत ते कोणतं धन असेल त्याच्यापासून लांब राहायचं, कोणतंही असलं तरीही लांब राहायचंय. कारण की इथे बसल्यानंतर बघा काही नोकरी आहे का, कुठली काही नोकरी की पगार येईल आम्हाला, आम्ही फार कष्ट केलं मग आम्हाला पगार येईल, मग त्या पगाराच्या बळावर आम्ही धन करू, 4 तोळे सोनं करू, आमची मर्जी काय करायचं आम्ही करू. परंतु इथे ही काही नोकरी आहे का, जे लोक उपदेश करतात ही नोकरी नाहीये. मग तुम्ही म्हणणार मग आम्ही 2 तास इथे प्रवचन केलं, मग ह्या प्रवचनाच्या बदल्यात आम्हाला काय, मग हे प्रवचन तुम्ही करताय कुठून करता, हा प्रश्न आहे. आपण म्हणू की आम्ही भागवताचं प्रवचन करतोय, मग याचा अर्थ होतोय काय, भागवत सांगून आम्ही लोकांकडून धन घेतो, भागवत सांगून धन घेतो, याचा अर्थ हा होतो की भागवत ही आमची संपत्ती आहे, आम्ही ती इथे येऊन विकतो. संपत्ती आहे ना आपली ती, मग तिला आम्ही इथे विकतो की नाही, याचा अर्थ विनिमय होतोय.
आम्ही भागवत देतो, तुम्ही धन द्या. अर्थात काय, आपण भागवत विकतोय आणि भागवत विकण्याचा अधिकार आपला नाही. अहो अधिकार काय म्हणतात, ही विक्री करण्याची गोष्टच नाही मुळात. शास्त्र ही विक्री करण्याकरता नाहीये. जशी एखादी संपत्ती असते बघा, जुने काळचे जे राजवाडे, महल, मंदिर वगैरे मठ असतात ना, जुन्या काळातली एकदम जुनी, ती आपली संपत्ती आहे की नाही? सगळ्यांची, आपली सगळ्या राष्ट्राची संपत्ती आहे. आज समजा एखादा किल्ला आहे कुठला, तर ती संपत्ती आपल्या सगळ्यांची आहे. एका कुठल्या व्यक्तीची विशेष नाहीये ती संपत्ती, सगळ्यांची सारखी आहे. सगळे तिथे जाऊ शकता, पाहू शकता, हात लावू शकता, त्याचा जे काही आनंद आहे त्याला लुटू शकता, फोटो काढू शकता वगैरे वगैरे. परंतु ती संपत्ती आपली आहे असं आपण म्हणतो, परंतु त्याला विकू शकतो का आपण? विकण्याचा अधिकार आहे का? का नाहीये? ती संपत्ती आपल्या नावची नाही ना. नावची असती तर विकण्याचा अधिकार असता, परंतु ती आपल्या नावची नाही, ती सरकारी आहे. ती सरकारी संपत्ती आहे. ती भले आपल्या सगळ्यांची आहे, परंतु सरकारी आहे. तशीच शास्त्र ही फार मोठी संपत्ती आहे, अनमोल धरोहर आहे. म्हणजे ही जी संपत्ती तुम्ही म्हणता ही वर्ष 2000 वर्ष 5000 वर्षानंतर फुटणार आहे. हे शास्त्र फुटणार आहे का कधी? तुटणार आहे का कधी? संपणार आहे कधी? आता विचार करा, ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली, गाथा लिहिले, तुकाराम महाराजांनी गाथा लिहिले. हे जे ग्रंथ आहे, पृथ्वीचा प्रलय जरी झाला तरी ग्रंथ संपणार आहेत का? कायमची झाली की नाही संपत्ती? मग ही संपत्ती आहे कुणाची बरं? आपली तर. परंतु ती आपली संपत्ती अशी आहे की ती आपल्याला विक्री करण्याचा अधिकार नाही. तिला तुम्ही वाचा, त्याला तुम्ही अनुभव करा, त्याला तुम्ही उपदेश करा, त्याचा आनंद घ्या, त्याला कंठस्थ करा, त्याचं गायन करा, वादन करा, जे करायचं ते करा, परंतु त्याचा विक्री करण्याचा अधिकार आपल्याकडे नाही. त्याला विकायचं आणि त्याच्या बदल्यात काही घ्यायचं. अहो ही अनमोल ज्ञान आहे, याला विक्री करणं शक्य नाहीये. हे काय आपल्या नावावर लिहून नाही ठेवलेलं की तुम्ही तुम्हाला म्हणजे एकदम पूर्ण त्या ठिकाणी काय म्हणतात अथॉरिटी, तुम्ही करा, विक्री करा, काही करा, असं काही नाहीये. ही संपत्ती जी आहे ती सरकारी आहे. आपल्याला लागेल तेवढी उपयोग करा, लागेल तेवढं त्या ठिकाणी ग्रंथ आणून काय लागेल ते पारायण करा, परंतु विक्री म्हणजे हा जो क्रय आहे, कसे तुकाराम महाराज म्हणतात ना, देती घेती नरका जाती. देती म्हणजे काय? शास्त्राचा चुकीचा उपदेश द्यायचा आणि त्याच्या बदल्यात धन घ्यायचं, आणि अशा प्रकारे जे लोक करतात ते अवश्य नरकाला जातात. मग हे जे आहे ना सांगितले, धर्मशीलो राजा हो, जे लोक गुरु आहेत, जे आज धर्माचा उपदेश करण्याचं या ठिकाणी बसतात, आम्ही शास्त्र सांगू, कथा सांगू, कीर्तन सांगू वगैरे वगैरे जे म्हणतात, तुम्ही आपल्याला काय वाटतं? मी बोलतोय, मी कीर्तन करतोय, अरे तू कोण आहे कीर्तन करणारा व्यक्ती? मी स्वतः आपण जे म्हणतोय की मी कीर्तन केलं, मी कोण आहे कीर्तन करणारा? माझ्यामध्ये जे शास्त्र आहे ते माझं आहे का? दिलेलं संतांनी आहे, ती संतांची वाणी आहे, भगवंताची वाणी आहे. त्याला फक्त आपण इथे बडबड बडबड करतोय, फक्त एक माध्यम बनून त्या मुखामधून आपले शब्द फक्त निघतात, वस्तुतः आपलं नाहीये ते काहीच. मग आपण म्हणतो मी बोलतो, माझ्याकडे असं सामर्थ्य कुठे? त्यांची वाणी येते, त्यांच्या वाणीला मी माझ्या बुद्धीला त्या ठिकाणी लावून, बुद्धीला जोर देऊन का बरं प्रयत्न करू मी बोलण्याचा? ते आहे तसं बोलायचंय, फक्त ते तुम्हाला माहित नाही, पण तुम्हाला वाटतं वा काय सुंदर सांगितलं यांनी काय सांगणार, ते ग्रंथात आधीच आहे, हे काय नवीन कुठून घेऊन येतात आणि तुम्हाला सांगता, असं नाहीये. हे शास्त्रामध्ये आहे, हे शास्त्र आहे आपलं, आणि असं अशी अनमोल धरोहर आहे जी की सृष्टीच्या अनादी म्हणजे अनादी काळापासून आलेले, सृष्टीच्या आधी हे शास्त्र होतं आणि सृष्टी प्रलय झाल्यानंतरही हे शास्त्र बाधित राहणार आहे, याला कोणीही काही करू शकत नाही. मग अशी अनमोल जी संपत्ती आहे, याला उपदेश करताना नेहमी सावध असावं व्यक्तीनं की मी जे सांगतोय ते खरोखर बरोबर आहे की नाही. ही वाणी जी मी बोलते ही माझी वाणी नाहीये, ही संतांची वाणी आहे. जर मी आता इथे चुकीचं बोलतोय तर संतांना दोष लागेल त्याचा. संत महापुरुषांनी असं बोललंय का? मग अशा प्रकारे धर्म उपदेश करणारे जे गुरु आहेत त्यांना विशेष करून सावधान राहायला सांगितले या सगळ्या गोष्टीपासून. मग सुवर्ण आदी जे काही आभूषण आहेत त्याच्यापासून संत महापुरुषांचं तर म्हणतात ना, समलोष्टाश्म कांचन. तुकाराम महाराजही प्रमाण देतात ना की काहीतरी म्हणतात ना, सोने रुपयांना मृत्तिके समान, माती प्रमाणे आहे, दगडाप्रमाणे सोन्याचा गोळा म्हणजे एक मोठी पैशाची नोट आणि साधा कागद दोन्हीही ज्या व्यक्तीला सारखे आहेत तो साधू आहे.
तो महात्मा आहे. संत महापुरुषांच्याकडे हे सामर्थ्य आहे. मग म्हटले की तुम्ही जर उपदेश करता आहात तर तुमच्याकडे ह्या गुणांनी संपन्न असावं. ती खरी लक्ष्मी आहे तुमची. तुमच्याकडे जर शास्त्र आहे तर ते तुमचं वैभव आहे. जर तुमच्याकडे 10 बोटामध्ये अंगठ्या आहेत, गळ्यामध्ये फार मोठ्या मोठ्या चैन आहेत, ते वैभव नाहीये. ते जर तुम्ही दाखवताय तर तुम्ही स्वतःला ठगताय, स्वतःला लुटताय. व्यक्ती समोर समाजाला काय लुटणार आहे? तुम्ही तुमच्या पदरात पाप पाडून घेते याचा अर्थ काय आहे? तुम्ही जर धन घेताय, तुम्हाला वाटेल वा मी धन घेतलं त्याच्याकडून, परंतु त्या धनाच्या बदल्यात भलं मोठं पाप घेतलंय. मग मला सांगा, ते समोरच्याला तुम्ही लुटलं का स्वतःला लुटलं? स्वतःला लुटलं. म्हणजे पुण्य त्याला दिलं, पुण्याची लुटपाट झाली. तिथे तुमचं पुण्य हिसकावून घेतलं त्याने. ही खरी गोष्ट आहे. आणि म्हणून तर आपण उपदेश करताना निरंतर या गोष्टीवर निरंतर राहावं. कारण की शास्त्र सांगते यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्त देवेतरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. यद्यद आचरति म्हणजे जो व्यक्ती श्रेष्ठ आहे, ज्या व्यक्तीला समाजाने श्रेष्ठ असल्याचा जयघोष केलेला आहे, हा व्यक्ती श्रेष्ठ आहे समाजामध्ये. मग सगळे लोक काय करतात? त्या श्रेष्ठ व्यक्तीने जे आचरण केलं त्या आचरणाला आपणही करावं अशी प्रयत्न करत असतात. की त्यांनी केलंय, खूप छान वाटलं, ते करतायत, म्हणजे ते श्रेष्ठ व्यक्ती आहे ना. म्हणून यद्यद आचरती, जो श्रेष्ठ व्यक्ती ज्या आचरणाला करून पुढे जातो, पाठीमागचे लोक काहीही विचार न करता अगदी 1 नाही 2 नाही पूर्णपणे डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या पावलावर चालायचा प्रयत्न करतो. मग आता त्याचं कल्याण होईल की तो खड्ड्यात जाईल त्या पुढच्या चालणाऱ्यावर निर्भर आहे. पुढचा जो चालतोय तो त्याची दिशा, त्याची गती, त्याचं स्थान, त्याचं जे लक्ष्य आहे ते योग्य असलं पाहिजे. नाहीतर मग आम्हाला जायचं नगरला, आम्ही निघालो इकडच्या रस्त्याने पुण्याकडे जायचं, कधी पोहोचणार नगरला? एवढं जवळ नगर आहे. परंतु जो व्यक्ती अनुभवी आहे त्याला माहित आहे नगर इथे एवढ्या जवळ आहे, हाच रस्ता आहे, तोच रस्ता आहे. मग त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनातून त्याच्या पाठीमागे गेल्यानंतर आपण बरोबर आपल्या गंतव्याला पोहोचणार आहे. म्हणून ज्या व्यक्तीने स्वतःला धर्माचा उपदेश करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दाखवतोय त्या व्यक्तीकडे स्वतः अनुभव असावा. त्या व्यक्तीकडे या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे. कारण त्याला या गोष्टीचं भान असलं पाहिजे की मी या रस्त्याने एकटा चालत नाहीये, माझ्या मागे फार मोठी जमा आहे, या लोकांची काळजी घ्यायची आहे. मग आपण गेलो तरी चालेल खड्ड्यात, परंतु पाठीमागच्यांना जाऊ नाही द्यायचं. कारण बघा, एक विचार करा, एक फार मोठा खड्डा आहे समोर आणि हा माणूस चाललाय खड्ड्याच्या दिशेने, गेला आंधळे खड्ड्यात पडला. पाठीमागचे त्याच्याहून आंधळे ते सगळे गेले आणि त्याच्यावर पडले. मला सांगा, सगळे जे पडत राहतील सगळ्यात जास्त त्रास कोणाला आहे? सगळ्यात आधी पडलेला. कारण बाकीचा बोजा त्याच्यावर आहे सगळा. म्हणजे तो जो बाकीचे जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत त्याला उठायला चान्स आहे का? ही खरी गंमत आहे. जर आपण खड्ड्यात पडलो, पाठीमागचे आपल्यावर पडणार आहे, मग आधी या सगळ्यांचा एक एक करून उद्धार होईल, तेव्हा तुझा होणार आहे. ही गोष्ट आहे, याला म्हणतात शास्त्र. मग आपल्याला आधी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की मी या लोकांना घेऊन चाललोय तर खरंय, पण मला तिथे खरोखर कुठे जायचं माहित आहे की नाही? माहित नाहीये ना, त्यांना सांगून द्यायचे बघा माझ्या मागे येऊ नका, मला काहीच कळत नाही. मग समाजामध्ये स्वतःला एवढा न्यूनगंड दाखवण्याकरता, अहो लोक मला हे तर मला ते तर मी असा मी तसा, एवढं जप एवढं तप एवढ्या गाड्या आधी करून स्वतःची प्रशंसा करता लोक थकत नाही. त्याच्यामुळे शास्त्र सांगते की जे लोक गुरु आहेत, म्हणजे जे लोक खरोखर उपदेशक आहेत, त्यांच्या उपदेशाला अनुसरून बाकी लोक आचरण करतात, म्हणून त्या लोकांच्या हिताकरता तुम्ही निरंतर शास्त्रच सांगा, शास्त्राव्यतिरिक्त दुसरं काही सांगू नका. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टीपासून कलियुग या सगळ्यामध्ये, म्हणून याच्यापासून दूर राहायचं. ज्याला स्वतःचं कल्याण करायचंय आणि ज्याला इतरांचं कल्याण करण्याकरता सहभाग घ्यायचा आहे, त्या सगळ्यांनी या कलियुगाला वाढवणाऱ्या, कलियुगामध्ये अधर्म पसरवणाऱ्या या सगळ्या गोष्टींपासून एकदम दूर राहायचं. मग अशा प्रकारे वृषस्य नटां स्त्रीं पादान् तपश्शौचं दयामिति. मग राजा परीक्षिताने त्या ठिकाणी कलियुगाला या 5 जागा राहायला दिल्या आणि त्यानंतर वृषभ जो आहे त्याला त्या ठिकाणी बाकीचे जे 3 पाय तुटले होते त्या 3ही पायांना जोडून दिलं.
ते 3 पाय म्हणजे कोणते कोणते? तप, सत्य, दया आणि शौच या 4ही पायांनी युक्त असलेला आता तो बैल सुखाने नांदू लागला. त्याचबरोबर गोमाता म्हणजे त्या ठिकाणी जी पृथ्वी होती तिलाही सुख संपन्न केलं. तिलाही त्या ठिकाणी जो तिचा आहार आहे तो प्रदान केला आणि अनेक प्रकारे सुख देऊन त्या ठिकाणी राजा परीक्षिताने या दोघांनाही आनंद दिला. आता धर्म आणि पृथ्वी दोघेही त्या ठिकाणी आनंदाने राहू लागले. अशा प्रकारे जे सौभाग्य भाजन राजा चक्रवर्ती सम्राट परीक्षित आहे त्यांच्या राज्यामध्ये भलेही कलियुग आला परंतु कलियुग त्यांच्या राज्याच्या शासन काळामध्ये काहीही कोणाचं बिघडवू शकला नाही. कारण की त्यांचं जे आहे वर्चस्व संपूर्ण पृथ्वीवर होतं आणि त्यांच्या वर्चस्वामध्ये हा कली काही करू शकत नाही. कारण राजा अत्यंत धार्मिक आहे, एकदम धार्मिक आहे राजा. आता इथे मग प्रश्न असा पडला कलीला, अरे बापरे, हा जो राजा आहे याला पहिलं बाजूला करावं लागेल नाही तर आपलं राज्य विस्तार होईल कसा. बघा असतं ना, म्हणजे कलियुगाचा सगळ्यात मोठा दोष हा आहे की ज्याने आपल्याला शरण दिलं त्याचेच पाय ओढायचे. ज्याने म्हटलं नाही हे पांघरून घे, आता एखादे फार थंडीचे दिवस आहेत आणि मग एखादा व्यक्ती बसलेला आहे पांघरून वगैरे घेऊन, तो शेजारचा एखादा आला आणि म्हटला रे माझ्याकडे पांघरायला काहीच नाही, थोडस तुझं देतो का? मग तो काय करतो, थोडं थोडं करून ह्याचं सगळं घेऊन टाकतो. हा उघडा थंडीने कापून कापून मेला परंतु हा काही द्यायला तयार. ही अशी परिस्थिती आहे कलियुगाची. जो आश्रय देईल त्यालाच निराश्रय करून सोडून द्यायचं, तोच दुसरीकडे आश्रय मागण्याकरता भटकत राहायला पाहिजे. अशी स्थिती आज कलियुगाची. मग कली जो आहे त्याने विचार केला, राजा फार हुशार आहे हो, फार चतुर आहे. राजाने काय केलं, 4 अशा जागा दिल्या ज्यामध्ये राजा कधीच नाहीये. हा राजा एवढा धर्मात्मा आहे, तो या सगळ्या दुर्गुणात कधीच नाहीये. मग कलियुगाने त्या ठिकाणी विचार केला, जर आपण राजावर फक्त आक्रमण केलं, सामान्य लोकांवर आक्रमण केलं तर फार जास्त काही बिघडणार नाहीये. जर राजावर आक्रमण केलं तर सगळी प्रजा धर्महीन होऊन जाईल, भ्रष्ट होऊन जाईल. म्हणून प्रजेला भ्रष्ट करण्याकरता, म्हणजे काय म्हणतात ना, झाड हलवायचं असेल तर एक एक पान करून का हलवत बसायचं, फांदी का हलवायची, काय हलवायचं, खोडच हलवायचं. खोड हललं की सगळं झाड हलतंय. बघ इथे असंच आहे, हे राजाला हलवलं की सगळी प्रजा भ्रष्ट होणार आहे. म्हणून राजाला धर्मापासून नष्ट करायचं, भ्रष्ट करायचं कसं, मग ते कलियुगाने फार छान युक्ती केली. तर ती युक्तीची जी कथा आहे ती पुढच्या अध्यायामध्ये आहे. अशा प्रकारे ती कथा प्रारंभ होते. 18 अध्याय जो पुढचा येतोय याच्यामध्ये आता सूतजी महाराज वर्णन करतात की अशा प्रकारे अद्भुत भगवान परमेश्वराच्या कृपेनं अद्भुत कर्म करणारा तो राजा, ज्याचं रक्षण गर्भामध्ये केलं होतं परमेश्वरानं. आणि मग असा जो राजा आहे तो मृत्यूलाही कदापि घाबरत नाही, कारण की रक्षण परमात्म्यानं केलंय. मग तारणहार तो सदा सर्वदा परमात्माच आहे. निरंतर त्या परमात्म्याचं चिंतन आहे राजाच्या मनामध्ये, दुसरं काही चिंतन नाही. अंतःकरणात परमात्मा आहे आणि हातामध्ये केवळ प्रजेची सेवा आहे, दुसरं काही नाही. मग अशा प्रकारे श्रीकृष्णाचे निरंतर त्या परमात्म्याचं चिंतन करणारा हा राजा परीक्षित, एकदा असं झालं की मृत्यूपासून 7 दिवसावर आपला मृत्यू आलेला आहे. या मृत्यूच्या भयापासून किंचितसा भयभीत होऊन राजाने संपूर्ण साम्राज्य, वैभव, लक्ष्मी जे काही होतं बघा, काही कमी होतं राजाकडे, सगळं सोडलं बरं का, सगळं सोडलं, एकदम शून्य, वस्त्रासहित संपूर्ण त्याग केला आणि राजा गंगा मैयाच्या किनाऱ्यावर जाऊन बसला. गंगा तटावर त्या ठिकाणी श्री शुकदेवजी महाराजांच्या मुखकमलामधून श्रीमद भागवताचा उपदेश ऐकून राजाने 7 दिवसांमध्ये मोक्ष मिळवला, मोक्ष मिळाला राजाला. अशा प्रकारे ही कथा आहे. मग हे सूतजी महाराजांनी एवढंसं वर्णन केलं, काही कळालं का तुम्हाला हे कसं झालं असेल, काय झालं असेल, ऐकायचं की नाही पुढे. मग असं ते त्या ठिकाणी ऋषी लोक म्हटले, जे ऋषी शौनकादी ऋषी बसले होते, तर ते म्हटले महाराज, सूतजी महाराज तुम्ही फार अद्भुत आहे, हो तुमचं दिव्य कीर्ती आहे. सूत जीव समा सौम्य शाश्वतीर्विशदम यशः. हे सूतजी महाराज तुम्ही हजारो लाखो वर्ष जगा, एक युगापर्यंत जगा. का हो, कारण तुम्ही भगवान श्रीकृष्णाची एवढी सुंदर कथा सांगताय. अशी सुंदर कथा सांगणारे परत कुठे मिळायचे आम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही
आम्ही जरी आता कथा ऐकून गेलो तरी चालेल, परंतु येणाऱ्या पिढीला तुम्हीच कथा सांगावी, म्हणून तुम्ही युगायुगापर्यंत जगा. अशा प्रकारे सगळे ऋषी अगदी आनंद विभोर होऊन जय जयकार करू लागले सूत महाराजांचा. आणि म्हटले की महाराजजी, तर आम्हाला ती कथा ऐकायची. काय आहे बघा, आम्ही ऋषीमुनी स्वतः या गोष्टीची कबुली देतात. ते म्हटले काय, कर्मण्यस्मिन् नाश्वासे धूम धूम्रात मदाम भवान. हे भगवान, आम्ही अनेक सहस्रो वर्ष झाली यज्ञ करतोय आणि त्या यज्ञाच्या धुरानं काय झाले, आमचे सगळे शरीर धुरकट झाले, धुमील झालीये, भस्मीभूत भस्म सगळं आमच्या शरीरावर असं लागलंय की ते निघतच नाही. तसं जसं आपल्याकडे असतं ना, एखादी गिरण असते पिठाची, फार वर्ष चालवलं की त्या माणसाच्या आतमध्ये वगैरे कुठेतरी ते जाऊन बसतं, ते काही निघत नाही, म्हणजे आत बाहेर त्याचं पीठ पीठ होऊन जातं. आणि जिथे गिरण असते तिथे सुद्धा ते सगळं नकाशा तयार होतो. मग हे महाराजही म्हटले की आम्ही एवढे वर्ष यज्ञ केले, एवढे यज्ञ केले की आमचं सगळं शरीर आहे ना धुराने माखून गेलंय, एकदम धूर धूर झालेलं आहे, धुमील. त्या ठिकाणी म्हटले, परंतु धूम धूम्रात मदाम भवान. तरीही आज जी कथा ऐकतोय ना आम्ही, भगवान श्रीकृष्णाचे चरित्र, इतकी सुंदर दिव्य कथा आहे की ही कथा ऐकून आज आम्हाला वाटते की खरी सार्थकता झाली. एवढे वर्ष यज्ञ केले त्याचं फळ आम्हालाही नगण्य वाटते. या कथेसमोर आनंद देते ही कथा. बस ऐकत राहावं, तुम्ही सांगत राहावं, आम्ही ऐकत राहावं. ही कथा कधीच संपू नये. अशा प्रकारे हे ऋषी लोक बोलू लागले. ते म्हटले की तुलयाम लवेनापि न स्वर्गम ना पुनर्भवम. ही श्रीमद भागवत जी कथा आहे ना, या कथे पुढे स्वर्गाचं सुख सुद्धा तुच्छ. या स्वर्गाचं सुख तर सोडा हो, साक्षात मोक्ष जरी मिळाला त्या मोक्षाचं सुख सुद्धा या कथेपुढे तुच्छ आहे. कारण अत्यंत दिव्य भगवत संगी संगस्य मर्त्यानां किमुताशिषः. अहो, या भगवत सत्संगामध्ये एवढा आनंद आहे, म्हणजे ज्या पुढे स्वर्गाचं सुख फिक, ज्या पुढे मोक्षाचं सुख फिक, तर या माणसाच्या शरीराला मिळणारे जे 4 भोग आहेत हे काय मायने ठेवतात बरं? ते एकदम तुच्छ आहे, त्याचं तर गणितच नाही इथे. ज्याला स्वर्गही नकोय, ज्याला मोक्षही नकोय, काय पाहिजे? कथा पाहिजे. अशी दिव्य कथा आहे. भगवत संगी संगस्य म्हटलेलं आहे. भगवंताचे जे भक्त आहेत त्या भक्तांचं म्हणजे त्या संतांची संगती लवेन म्हणजे एक क्षण, अर्धा क्षण, ज्याला म्हटले ना तुलसी संगत साधुकी हरे कोटी अपराध, एक घडी आधी घडी आधी में पुनी आध. घडी म्हणजे एखादा क्षण, त्या क्षणाचाही अर्धा वेळ म्हणतात. क्षणार्ध, त्या अर्ध्या क्षणाचाही जर अर्ध क्षण केला, तेवढा क्षण जरी संत महापुरुषांची संगती घडली जीवनामध्ये, तरी लाखो करोडो जन्माचं पुण्य, त्या ठिकाणी पाप जे आहे ते जळून जातं, भस्मीभूत होतं. इतकी सुंदर त्या ठिकाणी संत संगतीचं महात्म्य आहे. म्हणून तुमच्यासारखे संत महापुरुषांच्या मुखामधून साक्षात ही भगवंताची कथा आम्हाला ऐकायला मिळते. याच्यापेक्षा मोठं सुखच कुठे? स्वर्गातही म्हणतात ना, हा सुख सोहळा स्वर्गीय, बरोबर आहे, हा सुख सोहळा कुठे पाहायला मिळणार नाही. म्हणून तर तुकाराम महाराज अनेक ठिकाणी याचेही प्रमाण देतात की आम्हाला मोक्ष नकोय, परमात्मा नको, ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव आदी आदी. कारण की हे त्यांना मिळालेलं असतं, आधी मिळतं त्यांना, मोक्ष मिळालेला असतो. ज्या व्यक्तीला मोक्ष मिळालाच नाही त्याने म्हणे आम्हाला मोक्ष नकोय, काय अर्थ आहे त्याचा? एखाद्याला समजा पंक्तीमध्ये तुम्हाला वाढायचं काम चाललेलं आहे, तो माणूस भात वगैरे लापशी काहीतरी वाढतोय, आपला लापशी आली आणि तुम्ही म्हणताय रे मला गुलाबजाम नको. अरे तुम्हाला वाढतेच कोण? हा, तुम्ही म्हणताय मला नकोय. वाढलं तर म्हणाला नकोय, तर ते वाढतच नाही, हा म्हणते नकोय मला. तसंच आपण जर म्हटलं तर मला मोक्ष नकोय, तुम्हाला देतच कोण मोक्ष? हा, आपल्याला कोण मोक्ष द्यायला मोकळे? आपले एवढे सगळे कर्म पडले जे मोक्ष मिळून जाईल. आपण म्हणण्यात काही अर्थ नाही. तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे काय, त्यांना मोक्ष मिळालेला आहे, ते मोक्षाचे अधिकारी असं म्हणण्यापेक्षा तिथे अवतारीच होते, तरीही या ठिकाणी जर म्हटलं तर ते मोक्षाचे अधिकारी आहेत असं आहे, म्हणून ते म्हणू शकतात की मोक्ष नकोय. पण त्याचा अर्थ असा आहे की मला मोक्ष नको म्हणजे मला भगवत कथा पाहिजे, कारण या कथेमध्ये जो आनंद आहे तो इतरत्र कुठेच नाही, याचा मला दृढ विश्वास आहे. मग असा विश्वास असलेले संत महात्मे, त्यांच्याकडून आम्हाला हा सत्संग मिळतो. म्हणून या सत्संगाकरता, या आनंदाकरता आम्ही या ठिकाणी काय करतो? या कथेला श्रवण करतो, या कथेचा आनंद घेतो. जसं
एखाद्याला विचारतं कुणी की किती वर्ष झाले पंढरपूरची वारी करता? वारी येते ना आता, जवळ झाली आहे, उद्या काही प्रस्थान आहे वाटतं. हा, तर कुणी विचारलं की किती वर्ष झाले तुम्हाला, तुम्ही वारी करताय? वारी करताय, मग तुम्हाला पांडुरंग दिसला का? एवढे वर्ष झाले वारी करताय. पांडुरंग दिसला? म्हणे नाही, पांडुरंग नाही दिसला. मग काय उपयोग तुमचा वारी करून? एवढे वर्ष झाले, 50 वर्ष झाले, 60 वर्ष झाली. काही काही लोकांचे आयुष्य गेले वारी करण्यामध्ये. वयाच्या 2-3 वयापासून वारी करतात. मग एवढे वर्ष वारी करण्यात अजून देवाचं दर्शन झालंय, मग काय उपयोग आहे? देवाचं दर्शन होईल अशी अपेक्षा तरी आहे का आता? एवढे वर्ष घातले. तर असे जे शुद्ध वारकरी असतात त्यांचं उत्तर असतं. ते म्हणतात की जसं आमच्या घरी कुत्रा आहे आणि कुत्रा फार इमानदार आहे. तो काय करतो, रात्री जर चोर घरी आले आम्ही बिंदास झोपतो, पण कुत्रा पाहतो की चोर घरी आलाय. जसा त्या कुत्र्याने पाहिलं मोठमोठ्याने भोकायला सुरुवात केली, कारण त्याने चोर पाहिलेला असतो. मग त्या कुत्र्याचा भोकलेला आवाज ऐकून त्या ठिकाणी चोर पळून जातो, परंतु त्या कुत्र्याचा आवाज ऐकून शेजारचे कुत्रे सावध होतात आणि ते पण भोकायला लागतात. त्यांनी चोर पाहिलेला असतो का? नाही ना. मग ते का भुंकतात? याच्यावर विश्वास आहे, याने काहीतरी पाहिलंय, मग याने पाहिले नक्कीच काहीतरी आहे, म्हणून हे पण सगळे भोकायला लागतात. मग हे भोकणं त्यांचं निरर्थक आहे का? नाही ना. मग तेच वारकरी लोक म्हणतात, हे बघा आम्ही पांडुरंगाला पाहिलं नाही, परंतु आमच्या थोर संत महापुरुषांनी पाहिले, तुकाराम महाराजांनी पाहिले, ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिले, नाथरायांनी त्या ठिकाणी पाहिले, देवाचं दर्शन घेतले. संत महापुरुषांनी पांडुरंगाची साक्षात सेवा केलेली आहे, जेव घातलेला आहे, त्याला नाव घातलेलं आहे. मग अशा प्रकारे ते संत महात्मे, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. पांडुरंग दर्शन देईल की नाही त्याच्यावर आमचा विश्वास नाही. तो काही जर तरी छली आहे, तो दर्शन देईल नाही देईल त्याच्या मनात, परंतु आम्हाला हा विश्वास नक्कीच आहे की आमचे जे संत महात्मे थोर, ज्यांनी हा रस्ता दाखवलाय, त्यांना दर्शन झालंय ना. मग हा विश्वास आहे की त्यांच्याच माध्यमातून, त्यांच्या मार्गावर चालून आम्हालाही त्याचं दर्शन नक्कीच होणार आहे. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर कधीतरी तो परमात्मा नक्कीच आम्हाला दर्शन देईल. अशा प्रकारे हा भाव असतो. हा भाव असेल ना तर संत महापुरुष प्रसन्न होऊन आपल्यावर कृपा करतात. मग हा जो सत्संग आहे कधी सोडायचा नाही. संत महापुरुषांची संगती प्राण गेले तरी चालेल, परंतु संगती कधी सोडायची नाही. सत्संग अत्यंत अनमोल आहे आपल्या जीवनाचा. त्याकरता तुलयाम लवे नापी न स्वर्गम न पुनर्भवम, ना स्वर्गाची तुलना आहे ना मोक्षाची तुलना आहे. याच्या पुढे हे माणसाने गोळा केलेले जे भोग आहेत ना, ह्या सगळ्या भोगाची तर अगदी काही किंमतच नाही तिथे. म्हणून सत्संगतीचं अत्यंत महत्व आहे. याला निरंतर आपल्या जीवनामध्ये अंगीकारलं पाहिजे. अशा प्रकारे ऋषी मुनी सगळे सूतजी महाराजांची भूरी भूरी प्रशंसा करतात की हे सूतजी महाराज, तुम्ही फार मोठे महान आहात, विद्वत वरिष्ठ आहात. तर आमची प्रार्थना अशी आहे की तो राजा परीक्षित, बघा राजा परीक्षिताचं आतापर्यंत आपण फार वर्णन केलं बरं का, कुळाचं वर्णन केलं, राजा कसा आहे ते पाहिलं. तर या सगळ्यातून एक निष्पन्न झालं की राजा फार धार्मिक आहे, नीतीपरायण आहे, धर्म शिरोमणी म्हटलेलं आहे. मग एवढा नीतीपरायण, एवढा सुंदर असा व्यवस्थित हा राजा, त्याला 7च दिवसामध्ये मृत्यू येतोय असं कसं काय कळलं हो? आणि 7च दिवसात का बरं? पुढे असं काय झालं, राजाने असं काय केलं जेणेकरून त्याला एवढ्या लवकर मृत्यू आला? आणि गंगा तटावर जावं लागलं, तिथे शुकदेव महाराजांकडून त्यांना भागवत ऐकावं लागलं. असं काय झालं होतं? एवढा छान धर्मपरायण राजा, त्याने असं काय केलं जेणेकरून त्या ठिकाणी असं सगळं घडलं? कृपा करून हे सूतजी महाराज, आम्हाला ती पूर्ण गोष्ट ऐकायची आहे, असं थोडक्यात भागत नाही, आम्हाला पूर्ण ऐकायचं काय काय झालं होतं. तर मग आपल्याला उद्या सूतजी महाराज सांगतील की काय झालं, नेमकं काय झालं, राजाला कशामुळे 7च दिवसाचा त्या ठिकाणी मृत्यूचा शाप दिलेला आहे, किंवा जी काही गोष्ट आहे ते सगळं आपल्याला उद्या ऐकायला मिळेल. अशा प्रकारे आजची झालेली सेवा परमेश्वराच्या चरणावर समर्पित करून वाणीला विराम देऊ. ओम